जळगावमधील भोंदू बाबा 3 वर्षांपासून फरार असल्यानं पीडित महिलेनं पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे। भोंदू बाबा भक्तांकडून पैसे उकळत असल्याचं निदर्शनास आल्यानं भोंदू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी महिलेनं भोंदू बाबाचा आधार घेतला। यावेळेला अघोरी पूजा करण्यासाठी बाबाने 11,32,000 रुपये उकळले। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने पैसे परत मागितले, मात्र भोंदू बाबाने धमकावल्यानं महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। 3 वर्षे उलटूनही फरार बाबा न सापडल्यानं महिलेनं पोलीस अधीक्षकांना साकडं घातलेलं आहे। त्यामुळे भोंदू बाबांचं हे पेव संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातून समोर येताना पाहायला मिळत आहे। ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे। महिला कॉन्स्टेबल भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती। ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो। तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत। 11 लाख कशासाठी घेतलेत सर? हेच विधी आणि पूजा अर्चा करण्यासाठी।